कोकणातल्या निकालावरून मातोश्रीवर खडाजंगी। राजन साळवींनी विनायक राऊतांवर फोडलं पराभवाचं खापर। राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाही का? ठाकरेंचा उलटा सवाल। परभणीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा। सत्ताधारी आणि विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही। मनोज जरांगेंचा थेट इशारा। संपूर्ण घटनेचा खरा सूत्रधार धनंजय मुंडेच। भाजपच्या नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप। संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ आकाच्या आकानं बघितला असेल तर जेलवारी नक्की। परभणीत भाजप आमदार सुरेश धस यांचा इशारा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी। मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंच्या पुण्यातून आवळल्या होत्या मुसक्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी पुण्यातच कसे सापडतायत? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल, तर पकडलेले मुख्य आरोपी हे नसल्याचा सुरेश धस यांचा आरोप। लाडकी बहीण योजनेत लावलेल्या निकषावरून विरोधकांकडून टीकेची झोड। योजनेवर श्वेतपत्रिका काढण्याची सुप्रिया सुळेंची मागणी, तर निवडणुका समोर ठेवून योजना सुरू केली, बच्चू कडूंची टीका। काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर 8 विधानसभा मतदारसंघातल्या निकालाला आव्हान। प्रफुल्ल गुडदे, यशोमती ठाकूर, गिरीश पांडव, राजेंद्र शिंगणेंनी दाखल केल्या नागपूर खंडपीठात याचिका। उद्धव ठाकरेंना मुंबई पोलिसांसोबतच खासगी सुरक्षा। मोठ्या उद्योग समूहाकडून ठाकरेंच्या सुरक्षेत 8 खासगी सुरक्षा रक्षक तैनात। ऋषभ पंतच्या आक्रमक अर्धशतकानं सिडनी कसोटीला रंग। दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 6 बाद 141 धावा, आघाडी 145ची। कांगारू पहिल्या डावात 181 वर ऑल आउट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।